नमस्कार, मी चित्रेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी स्पेशल आहे, ताजी आहे आणि फ्रेश आहे। कारण सकाळी मी लवकर उठले होते आणि मग काय करायचं मग म्हटलं की चला आमच्या छोट्याशा शेतामध्ये एक फेरफटका मारून येऊयात। कारण मी बरेच दिवस गेले नव्हते आणि सध्या वातावरण खूप वेगळं पडलंय, म्हणजे खूप ऊन आहे आणि झाडांना पाण्याची खूप गरज असते। त्यामुळे आम्ही वरचेवर जात असतो। मला जरी पॉसिबल नसलं तरी आमचे आहो नेहमी जात असतात, कारण झाडांना इथे जवळपास कुठेच पाणी अवेलेबल नाहीये आमच्या शेताच्या इथं। त्यामुळे आम्हाला बाहेरून कॅनने आम्ही पाणी आणतो आणि घालतो, कारण खूप कष्टाने खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने आम्ही ही झाडं लावलेली आहेत आणि त्यामुळे त्या झाडांना जगवणं तितकीच आमची जबाबदारी आहे। कारण इथं आल्यावरती मला खूप फ्रेश वाटतं, म्हणजे आपली जी रोजची बिझी लाईफस्टाईल असते, बिझी शेड्यूल असते, तर तिथून थोडंसं मला निवांत एक मोकळेपणा असं वाटतो इथल्या एन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर आणि रिफ्रेश होते मी पुन्हा नवीन टास्क करण्यासाठी। तर बरोबर आम्ही कॅननं पाणी आणतो आणि छानपैकी फक्त त्या झाडाच्या बुंद्यालाच ओततो आणि छान छान अशी झाडं आलेली आहेत आणि त्याला फुलं फळं सगळं आता यायला चालू झालेलं आहे। मग त्यानंतर दुपारी लेक्चर होता माझा, नेहमीप्रमाणे दुपारचे लेक्चर असतात, त्यामुळे दुपारी थोडंसं बसले लेक्चर घ्यायला। कंटिन्युअसली लेक्चर्स आहेत, आता 3 बॅचेस चालू झालेले आहेत, 1 ते 2, 2 ते 3 आणि 3 ते 4। तर एखादी स्किल म्हणजे मला एखादी गोष्ट जर येत असेल ना, तर मग ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला शिकवायला मला खूप आवडतं, म्हणजे ती अगदी डिटेलमध्ये समजून सांगायला मला खूप आवडतं। तर तीच माझं जे पॅशन आहे तर ते मी सध्या माझ्या करिअरमध्ये स्विच केलेलं आहे, म्हणजे पॅशन आणि करिअर आता सध्या एकच झालं आहे। तर लेक्चर चालू होणार होता आणि लिंक वगैरे मी थोडंसं शेअर करत बसले होते लेक्चरची। तर आज मी सकाळी 6 वाजता उठले, काही विशेष कारण नाही आहे, पण जाग आली म्हणून उठले आणि बरेच कामं पण केली सकाळी उठून। एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची होती, तर व्हिडिओ रेकॉर्ड केली, ती अपलोडसुद्धा केली आजच्या आजच। दुसऱ्या एका चॅनलसाठी व्हिडिओ शूट पण केला आणि बरीच घरातली नंतर कामं जी होती तर ती फास्टमध्ये आवरून घेतली, कारण डिस्टर्ब करायला जर कोणी नसेल तर कामं फास्ट होतात, त्यामुळे आवरून घेतली। पण झाले असं की आता वाजलेत दुपारचे 3 साडेतीन वाजलेत। माझा 3चा क्लास होता, तर 3 ते 3:30 माझा एक क्लास झाला आणि मला प्रचंड झोप आली आहे। तर क्लास चालू असताना मला झोप येत होती। तर हा व्हिडिओ शूट करण्यामागचा किंवा हे माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यामागचा उद्देश म्हणजे अशा बऱ्याच महिला आहेत ज्या सकाळी 4ला 5ला 6ला उठतात आणि त्यांचा दिवस 12 वाजता बंद होतो। आणि माझं तर काम वर्क फ्रॉम होम आहे, मी घरातून काम करते, पण अशा बऱ्याच महिला आहेत ज्या बाहेर बसमधून, ट्रेनमधून, रिक्षामधून, गाडीवरून प्रवास करतात आणि ही सगळी तारेवरची कसरत करून पुन्हा घरी येऊन फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील तर त्या सांभाळतात। तर खरंच हॅट्स ऑफ अशा लेडीजना की जे स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी इतकं करतात, कारण नाही म्हणजे आपल्या ह्याच्या बाहेर आहे। म्हणजे मला तर मी आज सकाळी म्हणजे बऱ्याच वेळा उठणं होतंय माझं, पण दुपारी झोप लागते। म्हणजे सकाळी आपण लवकर उठलं की तो जो 7 किंवा 8 तासाचा जो स्लीपिंग पिरियड आहे ना, तर तो आपला कंप्लीट व्हायला लागतो, नाहीतर कुठेतरी मग पुन्हा आपली प्रोडक्टिव्हिटी जी असेल काम करण्याची, विचार करण्याची, तर ती कुठेतरी कमी होते, खुंटते, कारण मग झोप आलेली असते आणि मग काहीच सुचत नाही असं होतं। तर तुम्हाला काय वाटतंय? मला तर वाटतं की लेडीजसाठी 7 तास ॲटलिस्ट किमान 7 तास झोप होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यांना पॉसिबल होतं आहे तर दुपारी 1 तास 2 तास तुम्ही झोपू शकताय। ज्यांना पॉसिबल होतं आहे तर 7 ते 8 तास ॲटलिस्ट झोप कंपल्सरी घ्या। तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या, चांगलं हेल्दी फूड खा आणि मस्त आरोग्यदायी राहा, कारण जर तुम्ही हेल्दी आणि फिट असणार आहे तर तुमची फॅमिली जी आहे तर ती हेल्दी आणि फिट असणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं की प्रत्येकाने हा जो बॅलन्स आहे स्लीपचा तर तो कसा बॅलन्स करायला पाहिजे आणि किमान किती वेळ झोप जी आहे तर ती झाली पाहिजे? तर शेतातून येताना छान छान अशी भाजी आणली होती, बरोबर 2 कारली, 3 छोटे छोटे दोडके, पापडी शेंगा, मिरच्या, त्यामध्ये तिखट आणि बिना तिखटाच्या पण मिरच्या होत्या आणि दोडके। तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जर तुमच्या अंगणात थोडीशी जरी जागा असेल तर हे जे वेल झाडं आहेत, म्हणजे दोडका असेल किंवा कारला असेल तर हे तरी ॲटलिस्ट लावावे। तर आमचा दोडका थोडा मोठा झाला आहे, कारण बरेच दिवस तिकडे लक्ष गेलं नाही त्या दोडक्याकडं आणि तो खूप मोठा झाला। मग असा विचार केला की पुढच्या वेळी आपण तो वाळवायचा दोडका आणि त्याच्यामधल्या ज्या बिया असतात तर त्या आपण पुन्हा नवीन रोपं तयार करण्यासाठी आपण यूज करू शकतो।
तर लवकरच मी तुमच्यासाठी फार्मची एक छोटीशी टूर जी आहे तर ती मी अरेंज करेन, कारण मी खूप गडबडीत जाते आणि खूप गडबडीत येते. त्यामुळे स्पेशली असं म्हणजे मोठा व्हिडिओ करावा तर असा कधी बेत आजपर्यंत जुळून नाही आलेला. कारण बऱ्याच वेळा असं होतं की दुपारी माझे लेक्चर्स असतात, त्यामुळे मला एकतर गडबडीने यावं लागतं आणि नाही तर मग मुली असतात, मग त्यांच्यामुळे तरी मला गडबडीने यायला लागतं. त्यामुळे असं मला मनसोक्तपणे असं तिथं झाडांसाठी काम वगैरे असं करायला अजून तरी जमत नाही आहे. पण जसा वेळ मिळतोय, जेवढा वेळ मिळतोय तर तो मी छान तिथं युटिलाइज करते आणि छान छान झाडं लावते. कारण ज्यावेळी आपण अशी भाजी आपल्या घरी आणतो आणि ज्यावेळी आपण भाजी करतो तर मला खूप छान वाटतं, मला खूप फ्रेश वाटतं, मला आवडतं. आणि अशी अंगणामध्ये पण फारशी जागा नाही आहे, पण तरीसुद्धा मी अंगणामध्ये सुद्धा खूप छान छान कारलं, दोडकं आणि त्यानंतर फुलांची पण मी खूप छान छान झाडं लावली आहेत. तुम्ही माझ्या व्लॉग्सची जी सुरुवात आहे तर ती नेहमीच तुम्ही बघताय की झाडांपासून होते, कारण तिथून मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. मी किचन माझं सुद्धा झाडाने, माझ्या बॅक साईडला विंडो आहे तर तिथे मनी प्लांट लावलेला आहे. तर खूप सुंदर वाटतं ग्रीन मुळे, त्या ग्रीनरीमुळे जे आहे तर ते आपल्यामध्ये सुद्धा एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते. चला तर मग आशा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे. जर तुम्हाला आमच्या फार्मची टूर घ्यायची असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तसं कळवा. मी नक्कीच तुमच्यासोबत तो स्पेशल व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला माझं चॅनल, माझं व्हिडिओज आणि माझं कंटेंट आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांना खूप खूप थँक्यू.